हाय, माझं नाव आरती साळुंके. मी पू इन्फोटेक बद्दल 2 वेळा ऍड पाहिली होती, पण तरी पण मी शुअर नव्हते की करू की नको करू. कारण त्याचं असं आहे की त्याच्या आधी मी 2 वेळा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केलाय, पण त्याच्यामध्ये मला ओन्ली थेअरी नॉलेज दिलेलं होतं, प्रॅक्टिकल नॉलेज अजिबात नव्हतं. आणि ज्या वेळेस आम्ही कोर्स केल्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यूसाठी बाहेर गेलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की मला डिजिटल मार्केटिंगचं फक्त थेअरीचं नॉलेज आहे. सो म्हटलं की काहीतरी आपल्याला ऍडव्हान्स कोर्स करायचा आहे. तो मग मी सर्च करत होते आणि स्वप्नील सरांसोबत मग माझं 2 वेळा बोलणं झालं, तरी पण मी सॅटिस्फाईड नव्हते. पण ज्या वेळेस मला स्वप्नील सर असं म्हणाले की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू बघा किंवा नॉलेज बघा, ज्या ठिकाणी तुम्ही कोर्स केलेला आहे त्या सरांना आणि पू इन्फोटेकच्या स्टुडंटला जर एकत्र बसवलं तर ऑब्व्हियसली पू इन्फोटेकचाच स्टुडंटचं नॉलेज जास्त असेल. सो मग मी अजून एकदा सरांसोबत बोलणं झाल्यानंतर मग मी फायनल केलं, फीज वगैरे भरली आणि क्लास स्टार्ट केला. पण ज्यावेळेस राजकुमार सरांचं लेक्चर झालं त्यावेळेस पण मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं की सर मला ओन्ली थेअरीचं नॉलेज आहे आणि मला प्रॅक्टिकल नॉलेजचं कसं होईल काय होईल. तर माझे सगळे प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केले आणि अशा पद्धतीने माझा कोर्स झालेला आहे पूर्ण.